मनुवादाचा तो बळी आहे. मनुवादाच्या प्रचारामुळं आज मोदीचं सरकार बसलेलं आहे. ह्याच्यात सगळे ब्राह्मण आहेत का? जर नसतील तर मग हरिभक्त परायणच्या संबंध परंपरेमध्ये सुद्धा आत्मपरीक्षण आणि परीक्षणाची आणि संबंध सत्याची चाळ आणीची मौनात का गेली? विकास लवांडे हा त्याला शाहीची धार लावता आंघोळ घालत असताना इथला संप्रदाय शुद्ध सांप्रदायिक महाराज हरिभक्त परायण महाराज प्रत्येक वारकरी मला आदर आहे, मी वंदन करतो, पण ते मौनात का? त्याचा निषेध काय आला नाही आम्हाला? आणि म्हणूनच वेगवेगळी मनुवादाची पसरट व्याप्ती वाढलेली आहे. आजच्या काळामध्ये ज्या काळात हे पुस्तक प्रकाशित होत आहे त्या काळातला महिमा आणि त्या काळाचा अंतरंग अत्यंत भयभीत आहे. आणि म्हणून या सर्वांनी एकत्र येणं, ज्ञानेश्वर आणि नामदेवामध्ये खुंटी मारण्याचं पाप आता कोणी करू नये. तर ज्ञानेश्वराचा गौरव जनाबाईने केला, तुकारामाची संबंध भूमिका ही नामदेवाला आणि ज्ञानदेवाला सुसंगत आहे, त्याला ज्ञानवंतच मानतात. आणि म्हणून हनुमानीच्या मांडणीमध्ये अशी कुठलीही जाती भेदभावना त्यांची नाही. दुसरी जे करतात त्याला जाणवतं. आणि म्हणून या पुस्तकाचं स्वागत करणं एका व्यापक परिप्रेक्षामध्ये भारतीय परिप्रेक्ष्य अत्यंत शुद्ध धार्मिक चळवळ, शुद्ध अध्यात्म, शुद्ध राजकारण, शुद्ध अर्थकारण या सर्व संदर्भामधली ही संबंध शुद्धतेची अट पालन करण्याच्या दृष्टीनं आणि संविधान संस्कृती धर्म संस्कृतीच्या ऐवजी संविधान संस्कृती भारतात जन्माला यावी या दृष्टीनं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यातलं महत्वाचं पाऊल आहे. मराठीच्या भाषेपासून आजपर्यंत असं पुस्तक मी पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही. आणि म्हणून हनुमान आमच्या धनंजय हनुमानेचं मी जाहीर अभिनंदन करतो. आणि आपण जास्त वेळ बसलात मला माहित आहे